तुम्हाला सुद्धा कर्जमाफी मिळालेली असेल किंवा तुम्हाला अजून मिळणे बाकी असेल तर तुमच्यासाठी सुद्धा महत्त्वाची बातमी. तुम्ही म्हणजे जर आपण महत्त्वाची बातमी जर बघितलं तर कर्जमाफीच्या यादीमध्ये गोंधळ, कर्जमाफीच्या यादीतील रक्कम, KYC वरील रक्कम आणि कर्ज रकमेवरील तफावत यामुळे शेतकऱ्यांचा आता संताप उडत आहे. तर काय ही संपूर्ण माहिती आता आपण समजून घेणार आहोत. परंतु त्यापूर्वी तुम्हाला आम्ही छोटीशी विनंती करतो की तुम्ही आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधी असलेली सर्वात महत्त्वाची बातमी आम्ही तुम्हाला देत असतो. चला तर आजच्या आपल्या या विषयाला सुरुवात करूया. तर शेतकरी बांधवांनो, आपण जर बघितलं तर शेतकरी कर्जमाफीच्या यादीमध्ये गोंधळ दिसून आल्याचे चित्र समोर येत आहे. 2 लाखापर्यंत कर्जमाफीची सरकारने जर घोषणा केली, आपल्याला माहिती सरकारने सांगितलेलं आहे की 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. मात्र प्रत्यक्षात कर्जमाफीच्या यादीत 2 लाखापर्यंत कर्जमाफ हे झालेलं नाही. अशा बऱ्याचशा शेतकऱ्यांची अडचण आहे. यामध्ये जर आपण बघितलं तर धाराशिव जिल्ह्याच्या गंदोरा गावात कर्जमाफीच्या यादीत जर बघितलं आपण तर 233 शेतकऱ्यांचा लाभ झालेला आहे. यादीतील 80% शेतकऱ्यांची कर्जमाफी गोंधळ झाल्याचे स्पष्ट असे दिसून येत आहे. जर आपण बघितलं 233 कोणत्या गावातील तर गांधोरा धाराशिव जिल्ह्यातील 233 शेतकऱ्यांच्या यादीतील 80% शेतकऱ्यांच्या खात्याच्यामध्ये गोंधळ झाल्याचे समोर येत आहे. प्रत्यक्षात 1,54,000 कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना, एक शेतकरी होता त्याला 1,54,000 एवढं त्याच्यावर कर्ज होतं. जर आपण बघितलं तर कर्जमाफीचा लाभ हा 2 लाखापर्यंत आहे, म्हणजे ते सरसकट माफी व्हायला पाहिजे होतं. प्रत्यक्षात 1,54,000चे कर्ज होतं, त्यापैकी फक्त 94,000चीच कर्जमाफीचा लाभ त्याला मिळालेला आहे. सरकारने 2 लाख कर्जमाफी मिळणार असल्याचे सांगितलेलं होतं, कारण प्रत्यक्षात जर बघितलं तर ही 2 लाखापर्यंत त्या शेतकऱ्यांना मिळालेलं नाही. त्यामुळे कर्जमाफीची यादी दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी सुद्धा केलेली आहे. शेतकऱ्यांनी बँकेत फेऱ्या सुरू आहेत. कर्जमाफी फसवी असल्याचे सुद्धा आरोप बरेचसे शेतकरी करत आहे. कर्जमाफीच्या यादीतील रक्कम, KYC रक्कम आणि कर्जाच्या रकमेत तफावतही दिसत आहे. जर आपण आताच एक उदाहरण बघितलं की त्याचं कर्ज 1,54,000 होतं, परंतु माफ झालं फक्त 94,000. त्यामुळे तफावतच दिसत आहे. जर आपण बघितलं आणि हीच परिस्थिती हिंगोलीत सुद्धा आहे. आता आपण हिंगोलीचं समजून घेऊया. हिंगोली जिल्ह्यातील कडोळी गावाचे शेतकरी प्रमोद गाजरे यांच्याकडे 2.5 एकर शेती आहे. काही वर्षापूर्वी त्यांनी बँकांकडून पीक कर्ज घेतलेलं होतं. शेतात अपेक्षित उत्पादन झाल्याने त्यांना पीक कर्ज परतफेड करणे शक्य झालं नाही. जेवढं पाहिजे समजा तेवढं उत्पन्न न झाल्यामुळे त्यांना पीक कर्ज फेडणे शक्य झाले नाही. ते जर आपण बघितलं तर कर्जमाफी यादीत त्यांच्या नावावर 61,000 रुपये कर्ज माफ झाल्याचे सांगितलेले आहे. त्यानंतर प्रमोद गुजरे यांनी KYC सुद्धा केली आपलं ऑनलाईन सेंटरवर जाऊन, परंतु त्यांच्या नावे 1,31,000 रुपयाचे कर्ज माफ झाले असल्याचे सांगण्यात आलेले आहे. परंतु जर प्रत्यक्षात पाहिलं तर 82,000 रुपयाचेच कर्ज हे माफ झालेलं आहे. म्हणजे ही सुद्धा तफावत आपल्याला दिसून येत आहे. आता हा गोंधळ जो आहे तो सरकारने त्वरित दूर करावा आणि पुन्हा एकदा याद्या दुरुस्त करून शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे ते माफ करावे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तर तुमची जर आपण आणखीन बघितलं तर 1,54,738 रुपयाचे थकीत कर्ज असून सुद्धा शेतकऱ्यांना जर आपण बघितलं तर 94,000 आणि काही ठिकाणी हा गोंधळ प्रत्येक ठिकाणी चालू आहे. याद्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या प्रतिक्रियासुद्धा येत आहे. त्यामुळे सरकारने पुन्हा एकदा या याद्याने दुरुस्त करून सरसकट त्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचे जे कर्ज असेल ते माफ करावे व वरचे जे कर्ज आहे ते शेतकरी भरून टाकणार आहे आणि त्वरित शेतकऱ्यांना नवीन कर्ज देण्यासाठी सुद्धा बँकांना आदेश द्यावे. तर ही होती माहिती. तुमचं नाव यादीमध्ये आहे का? तुमच्या याच्यात तर काही गोंधळ असला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माहिती कशी वाटली? माहिती आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.